हॅलो एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। यंदा दत्त जयंती ही 14 नोव्हेंबरला आलेली आहे। तर 2 डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिना हा सुरू होत आहे। हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्त्व आहे। धार्मिकदृष्ट्या हा महिना खूप महत्त्वाचा आहे। व्रत वैकल्याचा सुद्धा हा महिना म्हणून मार्गशीर्ष महिन्याची ओळख आहे। याच महिन्यात ब्रह्मा विष्णू महेश यांचा अवतार असलेले दत्तात्रय महाराजांची जयंती सुद्धा आहे। मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी ही जयंती साजरी करण्यात येते। या तिथीला दत्त पौर्णिमा म्हणून सुद्धा ओळखले जाते। या दिवशी दत्तात्रय महाराजांच्या बाल स्वरूपाची पूजा केली जाते। दरवर्षी मार्गशीर्ष पौर्णिमा तिथीला दत्तात्रय महाराजांची जयंती साजरी केली जाते। तर यंदा मार्गशीर्ष पौर्णिमा तिथी ही 14 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 4:58 सुरू होणार आहे। तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 15 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी 2:31 समाप्त होणार आहे। पौर्णिमा तिथीला चंद्रोदयाला महत्त्व असल्याने 14 नोव्हेंबर रोजीच दत्तात्रय जयंती ही साजरी केली जाणार आहे। तर या दत्तात्रय जयंतीला आपल्याला काही सेवा करायच्या आहेत दत्त जयंतीपर्यंत। तर आपण या सेवा चालू करायची आहे। तर ती सेवा कशी करायची आहे? गुरुचरित्राचा आपल्याला अध्याय वाचायचा आहे। रोज म्हणजेच की एकच अध्याय वाचायचा आहे, तो रोज वाचायचा आहे। तर ही सेवा तुम्हाला दत्त जयंतीपर्यंत करायची आहे। म्हणजेच कोणी 21 दिवस करतं, कोणी 11 दिवस करतं, ज्यांना जसं शक्य होईल त्यानुसार तुम्हाला ती सेवा करायची आहे। किती दिवस तुम्हाला शक्य होईल तेवढे तुम्ही करू शकता। ही सेवा केल्याने तुम्हाला घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य प्राप्त होईल। घरामध्ये ज्या तुमच्या आर्थिक अडचणी आहेत त्या सर्व दूर होतील, तुमचे सगळे दोष दूर होतील। तुम्ही ही सेवा अवश्य करा। तर तुम्ही ही सेवा 11 दिवस सुद्धा करू शकता, 21 दिवस करू शकता, 7 दिवस करू शकता। तर आपल्याला गुरुचरित्राचा एकच अध्याय तुम्हाला हा रोज वाचायचा आहे। कोणता तो अध्याय आहे? गुरुचरित्राचा 9वा अध्याय। गुरुचरित्राचा 9वा अध्याय तुम्हाला रोज वाचायचा आहे। तर सकाळी देवपूजा करून झाल्यानंतर तुम्हाला देवासमोर बसून गुरुचरित्राचा हा 9वा अध्याय वाचायचा आहे। पहिल्या दिवशी तुम्हाला संकल्प करून आचमन करायचं आहे। नंतर तुम्हाला हा अध्याय कंटिन्यू वाचायचा आहे। जेवढा वेळ मध्ये उठायचं नाही आहे, तुम्हाला पूर्ण हा अध्याय एका दिवशीच पूर्ण हा अध्याय वाचायचा आहे। तर असं तुम्हाला हे दत्त जयंतीपर्यंत वाचायचं आहे। म्हणजेच की तुम्हाला 11 दिवस वाचायचं आहे, 21 दिवस वाचायचं आहे, त्यानुसार तुम्ही हे चालू करू शकता। या अध्याय वाचल्यामुळे तुम्हाला काय होईल की तुमचे जे आर्थिक अडचणी आहेत, ज्या तुमच्या अडचणी आहेत, ह्या सर्व तुमच्या दूर होतील। तर अशा प्रकारे या सेवा तुम्ही अवश्य करू शकता दत्त जयंतीपर्यंत। तुम्हाला चांगला अनुभव येईल। व्हिडिओ जर हा तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री गुरुदेव दत्त।